हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा. श्री स्वामी समर्थ. मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी गावी गेल्यानंतर कशा पद्धतीने आम्ही माहेरच्या फॅमिलीने देवदर्शनाचे आयोजन केले होते आणि कोणकोणत्या देवांना मी जाऊन आले ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. मुंबईहून मी रात्री 8-8:30 वाजता गावी माझ्या माहेरी पोहोचले. त्यावेळी मी ह्या माझ्या अगदी ओळखीच्या आणि अतिशय म्हणजे जवळच्या रस्त्याने जात होते. सकाळी उठल्यानंतर आम्ही हे पहा दिवस उगवून फक्त काही 5-10 मिनिट झाले असतील तेव्हाचा हा पहा सीन आहे. अतिशय सुंदर देखावा इथे तुम्हाला दिसत आहे. हे पहा किती मस्त वाटतं. शेत, ऊसाचे शेत आहे हे आणि हा सूर्यनारायणाचा आपल्याला मस्त देखावा दिसत आहे. किती सुंदर वाटतं. आणि माझ्याबरोबर मी माझ्या मुलीला हे सर्व शेतात येणाऱ्या प्रत्येक पिकांची त्यांना ओळख करून देत होते. असेच आम्ही खूप मस्त आणि मजा करत आम्ही सर्वात प्रथम माझं जे कुलदैवत तुम्हाला दाखवलं आहे तेथे आम्ही गेलो. ही माझी छोटी मुलगी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. ही माझी छोटी मुलगी आहे आणि देवदर्शन घेऊन आम्ही माझ्या कुलदैवताचं त्याच्यानंतर आम्ही पुढे औंधची देवी इथे गेलो आणि तिथून आम्हाला गाभाऱ्यात परवानगी असल्यामुळे या औंधच्या देवीचे मी इथे फोटो दाखवत आहे. ते झाल्यानंतर आम्ही ज्योतिबाला गेलो. ज्योतिबाला मस्त गाणी वगैरे लावून मस्त मजा करत आम्ही ज्योतिबा दर्शन केलं आणि अशा पद्धतीने वाटेत असणारे चढ उतार घाट वगैरे मस्त एकदम मजेत आम्ही तिथे गेलो. गाडीमध्ये मी खूप मस्त गाणी वगैरे लावत होतो, देवांचे सगळे गाणी वगैरे आणि माझा भाऊ गाडी चालवत आहे. आम्ही सर्वजण ज्योतिबाला पोहोचलो. ज्योतिबाला गेल्यानंतर हे पहा असं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणून असं इथे गुलाल उधळतात आणि मीही तिथे असा गुलाल उधळलेला होता. त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी तिथे गेलो, पण आत गाभाऱ्यात परवानगी नव्हती त्यामुळे आम्ही तिथे फोटो शूट केला नाही. तसेच आम्ही पुढे नंतर बाळूमामाला गेलो. बाळूमामा हे तर सर्वांना माहितीच आहे. आदमापूरमध्ये म्हणजे सर्व टी व्हीद्वारे हे बाळूमामाच्या सिरियलमुळे बाळूमामा घराघरात पोहोचलेले आहेत. बाळूमामा याच्या दर्शनासाठी हे आम्ही असं चाललो होतो आणि वाटेत आम्हाला असे वेगवेगळी झाडं वगैरे करवंदाची खूप करवंदाची झाडे होती तिथे. पण रस्त्यावरती गाडी थांबवून कोणी करवंद असं घ्यायला म्हणजे एक भीती वाटत होती. तसेच पुढे आम्ही आदमापूरमध्ये हे बघा मी आदमापूरचं इथे एक मंदिराचं अजून मंदिर मोठं बांधायचं आहे तिथलं मी इथे व्हिडिओ शूट केला आहे आणि इथे आम्ही दोघी जणी आहोत. अशा पद्धतीने आमचं दर्शन वगैरे छान झालं.